भारताच्या परराष्ट्र धोरणाचे निर्धारक घटक आपल्याला आज आता पाहायचे आहे. पहिल्या चॅप्टरमधला हा शेवटचा भाग. निर्धारक घटक म्हणजे कोणते असे घटक आहेत की ज्यांच्या प्रभावामुळे परराष्ट्र धोरण ठरतं किंवा परराष्ट्र धोरणाला एक विशिष्ट दिशा मिळते. सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा घटक याच्यामधला आहे तो नेतृत्व. नेतृत्व दोन प्रकारचं असतं. एक प्रशासकीय म्हणजे परराष्ट्र खात्यामध्ये असलेले अधिकारी आणि राजकीय म्हणजे पंतप्रधान, परराष्ट्र मंत्री आणि मंत्रिमंडळातले इतर काही कॅबिनेटमधले महत्त्वाचे मंत्री, या सगळ्यांचा प्रभाव परराष्ट्र धोरणावरती पडतो. जगभरातली उदाहरणं तुम्ही पहा, परराष्ट्र धोरणावरती नेत्याचा प्रभाव प्रचंड असतो. अमेरिकेचं अलीकडचं उदाहरण अगदी ताजं आहे. ट्रम्प यांच्या काळामध्ये अमेरिकेचं परराष्ट्र धोरण पूर्णतः बदलून गेलेलं होतं. 4 वर्षामध्ये त्यांनी सगळं उलटसुलट करून ठेवलं, सगळा गोंधळ घालून ठेवला. डेमोक्रॅटिक पार्टीच्या लोकांचं हे म्हणणं होतं. आणि आता जो बायडन अध्यक्ष झाले आहेत, आजच टी व्हीवरती BBC वरती वगैरे तुम्ही जर पाहिलं तर सतत दाखवत आहेत की जो बायडन यांनी परराष्ट्र धोरण पूर्णतः आता बदलायला घेतलेलं आहे. आणि ते नेहमी सारखं म्हणत आहेत की अमेरिका इज कमिंग बॅक. म्हणजे अमेरिका जगापासून वेगळी होत चाललेली होती. कशामुळे? केवळ डोनाल्ड ट्रम्प या व्यक्तिमत्वामुळे. त्यांचा काही आग्रह होता. आता डोनाल्ड ट्रम्प त्यांना हवे ते निर्णय घेत होते. त्याचा काय परिणाम होईल त्याची काळजी त्यांनी फारशी कधी केली नाही. राष्ट्राध्यक्ष ओबामा यांनी इराणबरोबर शांततेचा एक मोठा करार केलेला होता. डोनाल्ड ट्रम्प यांनी तो करार रद्दबातल ठरवला. पॅरिस ॲग्रीमेंटमध्ये अमेरिका सहभागी होती. डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे अमेरिका पॅरिस ॲग्रीमेंटमधून बाहेर पडली. पर्यावरणासंबंधीचं ते एक जागतिक ॲग्रीमेंट आहे. युरोपियन युनियनला पण अनेक धक्के डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेले आहेत. म्हणजे शत्रूंनाच त्रास दिला आहे असं नाही, तर मित्रांना पण अनेक धक्के दिलेले आहेत. भारतामध्ये येऊन सुद्धा म्हणजे भारताबरोबर मैत्री आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला, परंतु कधीकधी त्यांनी भारताच्या विरोधी वक्तव्य पण बरीच केलेली दिसतात. फिल्दी असा एक शब्द त्यांनी भारताच्या शहरांबद्दल किंवा भारताच्या एकूण व्यवस्थेबद्दल काढलेला होता. त्याच्यावरून त्यांच्यावरती बरीच टीका झाली. इराणचा एक मोठा जनरल, त्याच्यावरती रॉकेटचा हल्ला करून त्याला मारण्यात आला. म्हणजे सहसा असे आततायी किंवा अतिशय धाडसी निर्णय, धाडसी म्हणजे चांगल्या अर्थाने नाही, आततायीपणाच त्याला म्हणतो आपण, अतिरेकी निर्णय डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे अमेरिकेत घेतले गेले. व्हिसाच्या बाबतीमध्ये असेच कडक नियम त्यांनी केलेले होते. भारतीयांना, अनेक तिथे जाऊ इच्छिणाऱ्या भारतीयांना त्यामुळे अडचणी आलेल्या होत्या. सॉफ्टवेअर उद्योगातले लोक तर डोनाल्ड ट्रम्प यांना टीकेचं लक्ष करतात, कारण त्यांच्यासाठी खूप अडचणी ट्रम्प यांनी निर्माण करून ठेवल्या. पहिल्यांदा अमेरिका फर्स्ट म्हणजे पहिल्यांदा अमेरिकेतल्या लोकांचं हित आणि मग बाकीच्या जगाचं हित, असं ट्रम्प यांची अशी घोषणा होती. आणि मग त्याच्यामुळे परकीय कंपन्यांना हाकलून लावणं, त्यांना अडचणीत आणणं. चीनच्याबद्दलचं अमेरिकेचं धोरण, ट्रेड वॉर चीनबरोबर चालू केलेलं होतं. जगातल्या अनेक देशांबरोबर ट्रेड वॉर त्यांनी चालू केलेलं होतं. भारतालाही बऱ्याच अडचणीत आणण्याचा प्रयत्न ट्रम्प प्रशासनाने केलेला होता. इराणकडून भारताने खनिज तेल आयात करू नये, मग त्याच्यासाठी तुम्हाला पर्याय बघण्यासाठी 5-6 महिने देण्यात येतील, पण त्याच्यानंतर तुम्ही आयात केलं तर तुम्ही
अमेरिकेचे शत्रू म्हणून गृहीत धरले जाल अशी घोषणा अमेरिकेने केलेली होती. तर त्याप्रमाणे नाईलाजास्तव भारताला इराणबरोबरचे आपले व्यवहार थांबवावे लागलेले होते. काही प्रमाणात आपण ते थांबवले, काही प्रमाणात चालू ठेवले, पण त्याच्याबद्दल अमेरिकेचा रोष पण ओढवून घेतलेला होता. उत्तर कोरिया संबंधी त्यांनी विचित्र धोरण अवलंबायला सुरुवात केली. उत्तर कोरियाच्या अध्यक्षांना भेटणारे पहिले अमेरिकन अध्यक्ष ते असतील. उत्तर कोरियामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सोल्युशन निघू शकतात. उत्तर कोरियाच्या अध्यक्षांची पर्सनल लेवलवरती आधी त्यांनी बरीच टिंगल केली आणि नंतर मग त्यांना जाऊन प्रत्यक्ष भेटले, त्यांच्या काही मीटिंग्स झाल्या, पण त्याच्यातून फारसं मोठं असं काही फलित निघू शकलं नाही. म्हणजे केवळ डोनाल्ड ट्रम्प या एका नेत्यामुळे अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणामध्ये बरेच बदल झाले, बराच गोंधळ निर्माण झाला. म्हणजे परराष्ट्र खात्याला सुद्धा समजेनासं झालं की नेमका निर्णय कोणता घ्यावा. त्यामुळे नेता हा खूप मोठा भाग आहे, मोठा फॅक्टर आहे. भारताच्या संदर्भात काय काय झालं आहे त्याचा एक आढावा आजच्या तासामध्ये आपल्याला घ्यायचा आहे. सुरुवात करूया आपण परराष्ट्र खात्यामधील अनेक विद्वान अधिकारी, यापैकी अजून बरेचसे हयात आहेत, बरेचसे लिखाण करतात. आता इथे सगळ्यांचा उल्लेख शक्य नाही आहे, अनेक मोठी संख्या आहे. आणि आत्ताचे जे आपले परराष्ट्र मंत्री आहेत एस जयशंकर, तेही आधी परराष्ट्र सचिव होते बरेच वर्ष. एक तुम्हाला सांगता येईल की ते कोणत्याही पक्षाचे असो किंवा कोणत्याही प्रशासनातले असो, सगळे एकापेक्षा एक विद्वान आपल्याला लाभलेले होते. हे एकूण भारताच्या दृष्टीने भाग्याचं लक्षण म्हणता येईल. गिरिजाशंकर वाजपेयी, आर के नेहरू, जे एन दीक्षित यांची यूट्यूबवरती व्हिडिओ पहा, यांची पुस्तकं वाचण्याचा प्रयत्न करा. रोमेश भंडारी, शिवशंकर मेनन अजूनही व्याख्यानं देतात. सलमान हैदर, आता यांची मुलगी हिंदूमध्ये पत्रकार आहे, सुहासिनी हैदर, त्या पण परराष्ट्र धोरणाविषयी बरंच चांगल्या प्रकारचं लिखाण आणि व्याख्यानं देत असतात. निरुपमा मेनन राव, पहिल्या फॉरेन सेक्रेटरी, महिला फॉरेन सेक्रेटरी. त्यांचं श्याम सरन, हे मोठ्या NGOज चालवतात, थिंक टँक चालवतात. आणि श्याम सरन यांचं कॉन्ट्रीब्युशन पण मोठं आहे. आणि त्यांचं ट्विटर अकाउंट तुम्ही पहा, ते अजूनही ॲक्टिव्ह आहे. आणि बऱ्याच काही न्यूज आणि व्ह्यूज ते सतत देत राहतात. आणि त्यांच्या बोलण्यामुळे, त्यांच्या अभ्यासामुळे आपल्या परराष्ट्र धोरण ठरवण्याच्या प्रक्रियेमध्ये निश्चितपणे काही चांगला प्रभाव पडतो. भारताचे परराष्ट्र मंत्री जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, लाल बहादूर शास्त्री, राजीव गांधी, PV नरसिंहराव, अटल बिहारी वाजपेयी, VP सिंग, इंदर कुमार गुजराल, हे सगळे पंतप्रधानही होते आणि परराष्ट्र मंत्रीही होते. म्हणजे पंतप्रधान असताना त्यांनी परराष्ट्र मंत्रीपद आपल्याकडे ठेवलेलं होतं आणि त्यांचा या सगळ्यांचा त्या क्षेत्रामध्ये निश्चित अधिकार होता. जवाहरलाल नेहरू पंतप्रधान असताना परराष्ट्र मंत्रीपद दुसरं कोणी घेईल शक्यताच नव्हती. नेहरूंचा जागतिक राजकारणाचा, जगाच्या इतिहासाचा अभ्यास दांडगा होता. नेहरूंचं एक स्वप्न होतं की आपल्या लडक्या इंदिरेला जगाचा इतिहास स्वतः समजावून सांगायचा. परंतु इंदिरा गांधी लहान असताना जवाहरलाल नेहरूंचा बराचसा काळ स्वातंत्र्य चळवळीमध्ये आणि बराच वेळ त्यातला तुरुंगामध्ये गेला. तुरुंगामध्ये राजकीय कैदी असल्यामुळे त्यांना काही फॅसिलिटीज होत्या, काही पुस्तकं ते मागवू शकत होते, काही मटेरियल मागवू शकत होते, लिखाण करू शकत होते. त्याचा वापर करून आणि स्वतःची स्मृती आणि त्यांचे जे काही व्ह्यूज होते त्याच्या आधाराने तिथे बसून त्यांनी पत्र लिहायला सुरुवात केली इंदिरा गांधींना जगाच्या इतिहासासंबंधी. नंतर इंदिरा गांधींनी ती सगळी संकलित केली
संपादित केली आणि त्याचं एक पुस्तक प्रकाशित केलं, ग्लिम्प्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री. त्याचं मराठी भाषांतर पण नंतर झालेलं आहे. तर मुळातून ते पुस्तक वाचायला हरकत नाही, कारण 13 वर्षाच्या इंदिरा गांधीला लिहिलेली पत्र आहेत. अतिशय साधी सोपी भाषा आहे, छोटी छोटी वाक्य आहे, पण जगाचा इतिहास सगळा सांगितलेला आहे. अर्थात डिक्शनरी घेऊनच तुम्हाला बसावं लागणार आहे, अनेक नवीन शब्द, अनेक नवीन संकल्पना, पण ते पुस्तक वाचल्यानंतर तुमचा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णतः बदलून जाईल. म्हणजे मी हे अनुभवलेलं आहे की जग कसं घडत गेलं, कसा कसा बदल त्याच्यामध्ये होत गेला, आणि आज जे काही आहे, अमेरिका आज आहे, रशिया आज जसा आहे, तो कसा तिथपर्यंत पोचला हे अतिशय खोलात जाऊन आणि रंजक पद्धतीने नेहरूंनी त्या पुस्तकामध्ये मांडलेलं आहे. मोठं पुस्तक आहे, 700-800 पानांचं, आणि तरी नाव त्याला काय म्हटलं की ग्लिम्प्सेस, फक्त ग्लिम्प्सेस. अर्थात जागतिक इतिहास मांडायचा आणि बारकाईने मांडायचा तर 700-800 पानं पुरे पडणारच नाही. आता तुमच्या सुदैवाने इंटरनेट तुमच्या साथीला आहे, आणि तुम्ही किती अभ्यास कराल आणि किती शोध घ्याल तेवढं कमीच पडणार आहे, मर्यादा नाही आहे त्याला. त्यामुळे जवाहरलाल नेहरू हे असे विद्वान पंतप्रधान असताना परराष्ट्रमंत्रीपद दुसऱ्या कोणाकडे जाईल हे फार शक्यता कमी होती. बराच काळ त्यांनी ते पद आपल्याकडेच ठेवलं, आणि ते त्यांच्याकडे ज्या वेळेला नव्हतं त्यावेळेलाही त्याच्यावरती, परराष्ट्र धोरणावरती प्रभाव त्यांचाच होता. तर अर्थात कुठल्याही पंतप्रधानांचा असतोच, ते परराष्ट्रमंत्री असतील किंवा नसतील, पंतप्रधानांचा परराष्ट्र धोरणावरती प्रभाव असतोच. तो तसा इंदिरा गांधींचा होता, राजीव गांधींचा होता, नरसिंह रावांचाही होता, इंदर कुमार गुजरालांचाही होता. पंतप्रधान मोदींवरती सुरुवातीच्या काळामध्ये अशी चर्चा झालेली होती की हे भारतामध्ये कमी राहतात. तुम्ही मागचा इतिहास काढून पाहिला तर प्रत्येक पंतप्रधानांनी तेच केलेलं आहे. तो थोडासा राजकारणाचा पण भाग असतो, पण पंतप्रधान मोदींनी एक सपाटा लावलेला होता जगभर फिरण्याचा, आणि जगातल्या सगळ्या देशांमध्ये ते जाऊन आले आणि नव्याने वेगळे संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. अर्थात हे भारताच्या राजकारणातला अंतर्गत भाग पण त्याच्यामध्ये आहे. एक मोठी शिफ्ट होती 2014पर्यंतचं भारताचं राजकारण आणि 2014 नंतरचं राजकारण याच्यामध्ये मोठा फरक आहे, आणि त्याच्यामुळेच तुम्हाला जाणवेल की पंतप्रधान मोदींना सगळीकडे जाऊन यावंसं वाटतं, सगळ्यांना भेट द्यावीशी वाटत होती. तर भारताचे परराष्ट्र मंत्री याच्यामध्ये ही काही नावं घेण्यासारखी आहेत. सगळी नावं इथे इन्क्लूड केलेली नाही आहेत. सुरण सिंग, तसंच दुसरं एक नाव आहे याच्यात जे इन्क्लूड केलेलं नाही, करण सिंग नावाचे, जे काश्मीरच्या राजाचे वंशज, तेही परराष्ट्र खात्यामध्ये त्यांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे, परराष्ट्र धोरणासंबंधी अतिशय चांगलं काम केलेलं आहे. त्यांचीही व्याख्यानं यूट्यूबवरती जी काही उपलब्ध आहेत जरूर ऐकण्यासारखी आहे. यशवंतराव चव्हाण काही काळ परराष्ट्र मंत्री होते, महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. आणि अलीकडेच ज्यांचा मृत्यू झाला, सुषमा स्वराज याही आपल्या परराष्ट्र मंत्री होत्या. विद्याचरण शुक्ल हे मध्य प्रदेशमधले काँग्रेसचे मोठे नेते, व्ही पी सिंग, पी शिवशंकर, बळीराम भगत, या सगळ्यांनी परराष्ट्र धोरणावरती आपली विशेष छाप टाकलेली आहे. आता भारताचं परराष्ट्र धोरण भारत स्वतंत्र होण्याआधीपासून ठरत आलेलं होतं. काँग्रेसने अनेक ठराव पारतंत्र्यात असतानाच केलेले होते. अर्थात त्याच्यावरती नेहरू, गांधी, महात्मा गांधी आणि सरदार वल्लभभाई पटेल या सगळ्यांचा निश्चित प्रभाव होता. त्याच्यामुळे स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच, अर्थात ब्रिटिश सरकारचं पण त्याच्यामध्ये योगदान होतं, आपण संयुक्त राष्ट्रांचे सदस्य होतो, आपण वर्ल्ड बँकेचे सदस्य होतो,
आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे पण सदस्य होते. दुसऱ्या महायुद्धामध्ये आपण भाग घेतलेला होता. पहिल्या महायुद्धातही ब्रिटिशांमुळे आपल्याला भाग घ्यावा लागलेला होता. दुसऱ्या महायुद्धामध्ये भाग घेऊ नये असं महात्मा गांधींचं मत होतं. आणि त्याच्यामुळे जी सरकार निवडून आलेली होती 36 साली 37 साली जी सरकार, प्रांतिक सरकार सगळी जी निवडून आलेली होती, त्या सगळ्यांनी भारतावरती युद्धामध्ये सहभागी होण्याची जबरदस्ती केली. म्हणून महात्मा गांधींच्या सांगण्यावरून राजीनामे दिलेले होते. त्याच वेळेला कम्युनिस्टांचा थोडासा गोंधळ झालेला दिसतो. कम्युनिस्टांनी भारताने या युद्धामध्ये सहभागी व्हावं अशी भूमिका घेतली. आणि त्याचं कारण काहीतरी आणखीनच विचित्र होतं. त्याचं कारण होतं, सोव्हिएट रशिया या युद्धामध्ये होता आणि हे युद्ध फॅसिस्टांच्या विरोधात होतं. रशिया फॅसिस्टांच्या विरोधात उभा आहे. इंग्लंड आणि फ्रान्स हे त्याच्या बाजूनी जरी असले तरी मुख्यतः त्यांचं लक्ष होतं सोव्हिएट रशियाकडे. तर सोव्हिएट रशियाला त्याच्या कामामध्ये, त्याच्या उद्दिष्टांमध्ये आपण मदत केली पाहिजे, ही भूमिका कम्युनिस्टांची होती. त्याच्यामुळे महात्मा गांधींच्या निषेधाच्या धोरणाला त्यांनी विरोध केला आणि मग त्याच्यामुळे कम्युनिस्टांची आणखीनच बदनामी झाली. आजच्या भाषेत बोलायचं झालं तर अँटी नॅशनल्स म्हणून ते सिद्ध झाले होते त्यावेळेला. म्हणजे परराष्ट्र धोरण याच्याविषयीची चर्चा स्वातंत्र्याआधीपासून, साधारणपणे 1920-30 पासून मोठ्या प्रमाणावर इथे चालू आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंचा या परराष्ट्र धोरण ठरवण्याच्या प्रक्रियेवरती प्रचंड प्रभाव होता. ब्रिटिशांशी आपल्या असलेल्या संबंधांचाही त्याच्यावरती प्रभाव होता. तोही एक मोठा निर्धारक घटक आहे. म्हणजे ब्रिटिशांमुळे आपल्याला जगाकडे बघण्याचा एक दृष्टिकोन आधीच मिळाला, तो ब्रिटिशांनी तयार करून दिला. त्याच्यामुळे आपण संयुक्त राष्ट्रांचे सदस्य झालो, वर्ल्ड बँकेचे सदस्य झालो, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे सदस्य झालो आणि एक प्रकारे अमेरिकन कॅम्पशी जोडले गेलो. कॅपिटलिस्ट वर्ल्ड जे आहे त्याच्याशी जोडले गेलो आणि रशियापासून थोडंसं दूर राहिलो किंवा साम्यवादी चळवळीपासून थोडं दूर राहिलो. अंतर्गत राजकारण किंवा अंतर्गत घडामोडी हाही एक परराष्ट्र धोरण ठरवण्यामधला मोठा निर्धारक घटक असतो. अंतर्गत बाबतींमध्ये भारतामध्ये काँग्रेसचा प्रभाव असल्यामुळे साम्यवाद्यांचा प्रभाव फारसा पडू शकला नाही आणि म्हणून आपण साम्यवादाकडे झुकलो नाही. कारण साम्यवादी चळवळ भारतामध्ये होती. साम्यवादी नेते एम.एन. रॉय यांच्यासारखे मोठे नेते, ज्यांचा अगदी थेट स्टॅलिनशी संबंध होता किंवा ज्यांना मॉस्कोमध्ये खास आमंत्रण मिळालेलं होतं, तर असे नेते भारतामध्ये होते. त्याच्यामुळे त्यांचा जर प्रभाव असला असता तर आपण कदाचित कम्युनिस्ट झालो असतो. स्वातंत्र्यानंतर आपल्यापुढे 2 पर्याय उपलब्ध होते, 2 मोठे प्रभाव होते, अमेरिका आणि सोव्हिएट रशिया, USA आणि USSR. दोघांनी आपल्याला आमंत्रण दिलेलं होतं. दोघांनाही इच्छा होती की भारताने आपल्या कॅम्पमध्ये सहभागी व्हावं. म्हणजे तोपर्यंत आपल्याला स्वातंत्र्य मिळे तोपर्यंत दुसरं महायुद्ध संपलेलं होतं आणि जग एव्हाना 2 भागांमध्ये विभागलं गेलेलं होतं आणि शीतयुद्धाची सुरुवात झालेली होती. त्यामुळे अमेरिकेला आणि रशियाला, म्हणजे सोव्हिएट रशियाला, असं वाटणं साहजिक आहे की भारतासारखा मोठा देश, आकारमानाने आपण देश जगामध्ये 7व्या क्रमांकावर आहोत, लोकसंख्येने 2ऱ्या क्रमांकावर आहोत, आर्थिक आणि लष्करी ताकद तेवढी नसली तरी ती वाढती आहे आणि वाढण्याची शक्यता त्यावेळेला दिसत होती.
तर भारतासारख्या एवढ्या मोठ्या देशाला आपल्या कॅम्पमध्ये सहभागी करून घेणं असं वाटणं, म्हणजे सहभागी व्हावं भारताने असं वाटणं हे साहजिक आहे. पण पंतप्रधान नेहरूंनी दोन्ही पर्याय नाकारले. नेहरूंच्या म्हणण्याप्रमाणे कुठल्याही कॅम्पमध्ये गेलात तर दुसऱ्या कॅम्पचं शत्रुत्व स्वीकारावं लागणार. म्हणजे अमेरिकेच्या बाजूने गेलात तर साम्यवाद्यांचे शत्रू होणार, सोव्हिएट रशियाचे शत्रू होणार, आणि रशियाकडे झुकलात तर अमेरिका आपला शत्रू होऊन बसेल. शत्रुत्व कोणाचं परवडणारं नाही आहे. आपल्याला सगळ्या जगाशी मैत्री हवी आहे आणि तरीसुद्धा आपलं स्वातंत्र्य किंवा स्वतंत्र अस्तित्व मात्र टिकवता आलं पाहिजे. त्यामुळे त्यांनी अलिप्ततावादाचा पर्याय निवडला, अलिप्ततावादी धोरण स्वीकारलं. तटस्थता नाही, हे आपण मागेच सांगितलेलं आहे की तटस्थ धोरण आपण स्वीकारलं नाही. स्वित्झर्लंडचं धोरण तटस्थ आहे, स्वीडन बऱ्यापैकी तटस्थ आहे. तटस्थ याचा अर्थ आम्ही लक्ष देणार नाही, आमच्या पुरतं आमचं जग असेल, आम्ही जगात काय चाललंय तिकडे बघणार नाही, व्यापार व्यवहार सगळा करू पण राजकारण करणार नाही. कॅनडा पण बऱ्यापैकी तटस्थच असतो, अर्थात स्वित्झर्लंड किंवा स्वीडन इतका नाही, पण कॅनडाला सुद्धा जागतिक राजकारणामध्ये फारसा रस नाही आहे. प्रगती करण्यामध्ये, तंत्रज्ञान विकसित करण्यामध्ये, आर्थिक फायदा मिळवण्यामध्ये जास्ती इंटरेस्ट आहे. भारताचं धोरण तटस्थतेचं नाही आहे, अलिप्ततेचं आहे. आम्ही अलिप्त राहू, कोणत्याही गटात सामील होणार नाही, सगळ्यांशी मैत्री ठेवू आणि जो चुकेल त्याच्याविषयी आपलं मत व्यक्त करू, त्याची चूक त्याला दाखवून देऊ. 1964 पर्यंत भारताच्या परराष्ट्र धोरणावरती स्पष्टपणे नेहरूंचा प्रभाव होता. अर्थात नेहरूंचं धोरण हे थोडं सोव्हिएट रशियाकडे झुकलेलं होतं. 1927 नेहरू त्यावेळेला काँग्रेसचे नेते होते, तर ते सोव्हिएट रशियाला भेट द्यायला गेले होते. सोव्हिएट रशियामधली नवीन व्यवस्था त्यांना आकर्षक वाटत होती, त्यामुळे ते प्रत्यक्ष जाऊन पाहावं म्हणून ते तिथे गेले. आणि पाहिल्यानंतर मात्र त्यांचा भ्रमनिरास झाला आणि म्हणून त्यांनी ठरवलं की कम्युनिझम भारतामध्ये कधीही आणायचा नाही. त्याचं कारण त्यांनी दिलेलं होतं की रशियामध्ये साम्यवाद आहे, समानता आहे, दारिद्र्य निवारणासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात आहेत, पण स्वातंत्र्याची गळचेपी करून हे प्रयत्न केले जात आहेत. ते नेहरूंना नको होतं. नेहरूंना जितकी समानता हवी होती तितकंच स्वातंत्र्यही महत्त्वाचं वाटत होतं. त्यामुळे त्यांनी ठरवलं की साम्यवादी व्यवस्था भारतात येणार नाही. नेहरूंच्या बाबतीमध्ये काही गोष्टी घडल्या की ज्याच्यामुळे त्यांच्यावरती बरीच टीका केली जाते. त्यांचं काश्मीर संदर्भातलं धोरण. काश्मीर हा विषय अतिशय गुंतागुंतीचा आहे. ती गुंतागुंत अजूनही संपूर्णतः सुटली आहे असं नाही. मोदी सरकारने काही निर्णायक गोष्टी केल्या, त्याच्यामुळे थोडंसं त्याची दिशा बदलली, पण संपूर्णपणे प्रश्न सुटलेला आहे असं एकूण तिथल्या परिस्थितीवरून दिसत नाही. काश्मीर हे एक वेगळं संस्थान होतं. ब्रिटिशांनी संस्थानं ब्रिटिश इथे असताना सुद्धा तशीच ठेवली होती, फक्त त्यांच्या अधिकार त्यांचे मर्यादित केले होते. आपला एक रेसिडेंट ऑफिसर प्रत्येक संस्थानामध्ये ठेवलेला असायचा त्यांचा, आणि रेसिडेंट ऑफिसरला विचारून राजांनी निर्णय घ्यायचे. शिवाय ब्रिटिशांना दर वर्षाला काही खंडणीच्या स्वरूपात, खंडणीसारखंच म्हणायचं त्याला, दर वर्षाला काही पैसे द्यायचे. हे सगळं ठरलेलं होतं. ही व्यवस्था जाता जाता त्यांनी मोडीत काढली, पण मोडताना सुद्धा थोडंसं ब्रिटिश पद्धत किंवा ब्रिटिश वैशिष्ट्य दाखवून ते गेले.
560च्या वर जे काही संस्थानं होती त्या संस्थानांना त्यांनी 3 पर्याय दिले की तुम्ही पाकिस्तानमध्ये जाऊ शकता, भारतामध्ये राहू शकता किंवा स्वतंत्र होऊ शकता. बहुतेकांनी ते ज्या ठिकाणी होते त्या देशामध्ये सामील होण्याचा पर्याय स्वीकारला. 3 संस्थानांनी गंभीर समस्या निर्माण केल्या: काश्मीर, जुनागड आणि हैदराबाद. जुनागड आणि हैदराबादला पाकिस्तानमध्ये जायचं होतं. जुनागड गुजरातमध्ये आहे, हैदराबाद आंध्रमध्ये, आंध्र आजचा तेलंगणाचा भाग, आणि काश्मीरला स्वतंत्र व्हायचं. तर असे 3 संस्थानांचे 3 तऱ्हा होत्या. जुनागड आणि हैदराबाद संस्थान खालसा करण्यात आलं, म्हणजे तिथे सैन्य पाठवून सरळ सरळ ते ताब्यात घेण्यात आलं. निजाम पळून गेला, जुनागडचा नवाब पळून गेला आणि ते दोन्ही सामील झाले. काश्मीरबाबत गुंतागुंत निर्माण झाली. काश्मीरमध्ये स्थिती अशी होती की काश्मीरचे 3 भाग, जम्मू, काश्मीर आणि लडाख. जम्मूमध्ये हिंदूंची संख्या जास्त, काश्मीरमध्ये काश्मीर व्हॅली ज्याला म्हणतो आपण, खोरं, जिथे सगळं स्वर्ग ज्याला म्हणतो आपण, तो जो ज्या भागात आहे ते, तिथे मुसलमानांची संख्या जास्त आणि लडाख बुद्धिस्टांची संख्या. तर हिंदू, मुस्लिम आणि बौद्ध पॉप्युलेशन 3 भागांमध्ये होती. मोठा भाग त्यातला आहे तो काश्मीरचा आहे. राजा होता तो हिंदू राजा. राजांनी निर्णय असा घेतला की स्वतंत्र राहायचं. भारत सरकारने तो निर्णय स्वीकारला आणि त्याला विरोध केला नाही. पण राजा हरिसिंग त्याला परिस्थितीची पूर्ण कल्पना आलेली नव्हती. त्याच्यामुळे त्याला अंदाज नव्हता की नेमकं पाकिस्तान काय भूमिका घेईल. तो स्वतंत्र झाल्यानंतर पाकिस्तानने हळूहळू तिथे घुसखोर पाठवायला सुरुवात केली आणि घुसखोर पाठवायला सुरुवात झाल्यामुळे काश्मीर धोक्यात आलं. मग त्यांनी भारताला विनंती केली. भारताची भूमिका अशी होती की आपण दुसऱ्याच्या अंतर्गत व्यवहारात भाग घेत नाही. या पाकिस्तान आणि काश्मीर यांच्यामध्ये जो संबंध आहे तो त्या दोघांनी बघावा, आम्ही त्याच्यामध्ये हस्तक्षेप करणार नाही. शेख अब्दुल्ला हे तिथले नेते, तर त्यांनी पुढाकार घेतला आणि मग हरिसिंग यांना समजावून सांगून भारतात विलीन होण्याला त्यांना राजी केलं. आणि मग त्याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन्स खूप आहेत. मी खूप जनरलाइज करून सांगतोय, मी खूप सरळ साधं सोपं सांगतोय. मग भारत सरकार आणि हरिसिंग यांच्यामध्ये करार झाला आणि मग त्या करारानुसार काश्मीर भारतामध्ये सामील झालं आणि त्यानंतर भारताने लष्कर पाठवून काश्मीर सुरक्षित केलं. भारताच्या लष्कराने पाकिस्तानच्या लष्कराला मागे हटवलं. जे घुसखोर होते, साध्या वेशामध्ये आलेले सैनिक होते, त्यांचा पराभव केला. आणि मग तिथे कुठेतरी नेहरू सरकारने एक विधान केलं. संयुक्त राष्ट्र सांगेल त्याप्रमाणे आम्ही पुढील निर्णय घेऊ. संयुक्त राष्ट्राने मध्यस्थी करावी. आजपर्यंत पाकिस्तान त्या विधानाचा पाठपुरावा करत आहे की संयुक्त राष्ट्रांच्या नियंत्रणाखाली तिथे निवडणुका घेतल्या जाव्यात किंवा तिथे रेफरेंडम घेतलं जावं. म्हणजे जनतेला विचारायचं की तुम्हाला पाकिस्तानमध्ये जायचं आहे, भारतात राहायचं आहे की स्वतंत्र व्हायचं, आणि त्यांचं जे काही रेफरेंडम आहे त्याच्या आधारावरती मग काश्मीरचं भवितव्य ठरवावं, असं पाकिस्तान आजही म्हणताना दिसतं. तर काश्मीरच्या संदर्भामध्ये हा एक गोंधळाचा भाग झाला किंवा धरसोडीचं धोरण थोडंसं होतं. त्याच्यानंतर रशियन आक्रमणं काही झाली. झेकोस्लोवाकिया असेल, रोमानिया असेल
किंवा पूर्व युरोपमध्ये बरीच आक्रमणं सोव्हिएट रशियाने केली, त्याच्याकडे पण नेहरूंनी थोडंफार दुर्लक्ष केलं असं त्यांचे टीकाकार म्हणतात. 1962 मधला चीनचा धक्का हा खूप मोठा धक्का होता. म्हणजे हिंदी चीनी भाई भाई असं नेहरूंचं एक विधान प्रसिद्ध होतं. नेहरूंनी शेजारी राष्ट्रांशी कसं वर्तन करावं याच्यासंबंधीचं पंचशील धोरण सांगितलेलं होतं. त्याच्यामध्ये शेजाऱ्यांशी चांगली वर्तणूक असावी, युद्ध टाळावं, संघर्ष टाळावा, अशी सगळी भूमिका त्यांनी घेतलेली होती. माओबरोबर चांगले संबंध प्रस्थापित करण्याचा नेहमीच त्यांचा प्रयत्न होता. माओला त्यांनी आपला जवळचा मित्र मानलेलं होतं. माओनी नेहरूंचा मोठा विश्वासघात केला. चीनने तिबेटवर आक्रमण केलं, तिबेट ताब्यात घेतलं. तिबेटमधल्या लोकांवर आजपर्यंत अत्याचार चालू आहे. भारतामध्ये घुसखोरी केली, भारताशी युद्ध जाहीर केलं. अमेरिकेने त्यामध्ये मध्यस्थी केली. राष्ट्राध्यक्ष केनेडी यांच्या काळातली डॉक्युमेंट्स आत्ता काही बाहेर आली आहेत. त्याच्यामध्ये आत्ता असं निदर्शनाला आलं आहे की केनेडी सरकारने चीनला अण्वस्त्रांचा हल्ला करण्याची धमकी दिली, त्याच्यामुळे चीननी माघार घेतली, असा निष्कर्ष त्याच्यावरून निघतो. खरं खोटं सांगता येत नाही, इतिहासाचा भाग आहे, इंटरप्रिटेशन्स आहेत, राजकारण आहे, हितसंबंध असतात, बऱ्याच गोष्टी आहेत. पण अमेरिका असं म्हणते की आम्ही धमकी दिली आणि त्याच्यामुळे चीन बाजूला झाला. त्याच्यामध्ये तथ्यांश निश्चितपणे आहे. अमेरिकेचा पाठिंबा आहे म्हणूनच तैवान किंवा हाँगकाँग, या विशेषतः तैवान, हाँगकाँग आता चीनचा भाग झाला, परंतु तैवान स्वतंत्र राहू शकतो तर तो अमेरिकेच्या पाठिंब्यामुळेच राहू शकतो. किंवा इस्राईल उभा आहे तर अमेरिकेच्या पाठिंब्यामुळे उभा आहे. आता नवीन सरकारने सौदी अरेबियाचा पाठिंबा काढून घेण्याचं सांगितलं आहे बायडन सरकारने. त्याच्यामुळे येमेनमध्ये जे काही युद्ध त्यांचं चाललं आहे त्याला ट्रम्प यांनी पाठिंबा दिलेला होता. जिथे जिथे हिंसा असते, जिथे अत्याचार असतो, तिथे ट्रम्प पुढे असायचं. तर सौदी अरेबिया आणि येमेन यांच्यामध्ये जे काही युद्ध चाललेलं होतं त्याच्यामध्ये ट्रम्पनी सौदी अरेबियाला पूर्ण पाठिंबा दिलेला होता. तो नव्या सरकारने काढून घेतलेला दिसतोय. तर अमेरिका हे करते, त्याच्यामुळे अमेरिकेने चीनला धमकी दिली आणि त्याच्यामुळे युद्ध थांबलं असं झालं असण्याची शक्यता आहे. त्याच्यामध्ये तथ्यांश असण्याची शक्यता आहे. पण वस्तुस्थिती अशी आहे की आपला काही भाग ताब्यात घेऊन आपल्या म्हणजे घुसून मग नंतर अचानक चीननी सगळं सोडून दिलं आणि युद्ध बंद करून टाकलं, त्याचं कारण कुठलंही न सांगता. पण या सगळ्या प्रकारामुळे नेहरूंच्या अंतर्गत राजकारणावरही मोठा परिणाम झाला. परराष्ट्र धोरणावरती प्रचंड टीका झाली. अनेक सैनिक भारताला गमवावे लागले, वित्तहानी झाली, काही प्रदेश वादग्रस्त होऊन बसला. तर ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. नेहरूंच्या नंतर लालबहादूर शास्त्रींचा काळ येतो. लालबहादूर शास्त्रींनी 1965 मध्ये पाकिस्तानबरोबरचं युद्ध जिंकलं. जय जवान जय किसान अशी एक मोठी घोषणा त्यांनी दिलेली होती. आणि म्हणजे ते छोटे होते, उंची कमी होती, तर त्यांची कीर्ती मात्र महान होती. असं कद छोटा आहे पण कीर्ती महान आहे असं त्यांच्याबद्दल म्हटलं जायचं. लाहोरपर्यंत भारताचं सैन्य घुसलेलं होतं आणि मग तिथून अर्थात परत आपण माघार घेतली. त्यानंतर तिथे अर्थात रशियाने मध्यस्थी केली. रशियाने ताश्कंदमध्ये दोघांनाही, म्हणजे भारत आणि पाकिस्तान दोघांच्या नेत्यांना बोलावलं, त्यांच्यामध्ये काही करार करण्याचा प्रयत्न केला आणि तो करार ज्या दिवशी झाला त्याच दिवशी रात्री लालबहादूर शास्त्रींना हृदयविकाराचा एक झटका आला आणि त्याच्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर 1966 मध्ये
इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या. इंदिरा गांधींनी आपली कारकीर्द परराष्ट्र धोरणाच्या दृष्टीने आणि इतर अनेक कारणांनी गाजवली. त्यांच्या काळातला सगळ्यात मोठा निर्णय होता तो म्हणजे 1971चं बांगलादेशचं युद्ध, बांगलादेश मुक्ती संग्राम. बांगलादेशची निर्मिती करण्यामध्ये भारताचा सहभाग मोठा होता. पाकिस्तान हे असं विचित्र राष्ट्र पृथ्वीच्या पाठीवरती जन्माला आले होतं की जे 2 तुकड्यांमध्ये होतं, पश्चिम पाकिस्तान आणि पूर्व पाकिस्तान. भारताच्या पश्चिमेला आज जो पाकिस्तानचा भाग आहे त्याला पश्चिम पाकिस्तान असं म्हणायचं आणि भारताच्या पूर्वेला आज ज्याला बांगलादेश म्हणतात तो पूर्व पाकिस्तान असं त्याला म्हणायचं. पश्चिम पाकिस्तान आणि पूर्व पाकिस्तान यांचं फारसं कधी जमलं नाही. दोघांची भौगोलिक रचना वेगळी होती, दोघांची मधली संस्कृती वेगळी होती. केवळ धर्म हा एकच समान धागा होता. पश्चिम पाकिस्तानातल्या पठाणांनी, पंजाब्यांनी गरीब बंगाली लोकांवरती अत्याचार करायला सुरुवात केली. त्यांच्याकडून टॅक्स गोळा करणं, कच्चा माल उचलणं, परंतु त्यांचा छळ करत राहणं हे काम पाकिस्तानी म्हणजे पश्चिम पाकिस्तानातल्या राज्यकर्त्यांनी केलं. भाषेचे पण प्रश्न होते. इकडे पंजाबी भाषा किंवा उर्दू भाषा किंवा आणखीन काही बलुची वगैरे भाषा होत्या, तर इकडे बंगाली भाषा होती. बंगाल्यांना स्वतंत्र व्हायचं होतं. त्यांनी चळवळीला सुरुवात केली. पाकिस्तानी राज्यकर्त्यांनी त्यांच्यावर अत्याचार करायला सुरुवात केली. त्या अत्याचाराला घाबरून भारतामध्ये निर्वासितांचा मोठा लोंढा यायला लागला. भारताने त्यांचं सुरुवातीला स्वागत केलं, व्यवस्था केली त्यांची मानवी दृष्टिकोनातून, परंतु लाखांमध्ये जेव्हा ही संख्या गेली त्यावेळेला भारतासाठी पण तो एक मोठा प्रश्न निर्माण झाला. ते डोईजड व्हायला लागलं, समस्या निर्माण व्हायला लागली. त्यावेळेला मग इंदिरा गांधींनी निर्णय घेतला की हे थांबवलं पाहिजे. त्यांनी जगभर आपले दूत पाठवले आणि परिस्थिती समजावून सांगितली, सगळ्यांचा पाठिंबा मिळवला आणि मग बांगलादेश म्हणजे पाकिस्तानवरती मोठ्या प्रमाणावरती आपण हल्ला केला, संघर्षाला सुरुवात झाली. दोन्ही बाजूनी संघर्ष, पश्चिम आणि पूर्व दोन्ही आघाड्यांवर संघर्ष करावा लागला. तो जरा कठीण होता. अमेरिकेचे त्यावेळेला राष्ट्राध्यक्ष निक्सन होते, रिचर्ड निक्सन. काल आपण हेनरी किसिंजरच्या संदर्भात मागच्या लेक्चरमध्ये त्यांचा उल्लेख केला होता. किसिंजर यांना परराष्ट्र सचिव म्हणून नेमण्याचं काम निक्सन यांनीच केलेलं होतं. तर हे निक्सन भारत विरोधी होते. त्यामुळे त्यांनी एक अण्वस्त्रधारी नौका किंवा अणुभट्टीवर चालणारी नौका ती भारताकडे पाठवण्याचा मानस व्यक्त केला आणि पाकिस्तानला त्रास देणं भारताने थांबवावं अशा घोषणा केल्या. परंतु मग रशियाने पण त्याच दर्जाची नौका पाठवायला सुरुवात केली. मग अमेरिकेने माघार घेतला. एंटरप्राइज नावाची मोठी अमेरिकेची बोट होती. शेवटी बांगलादेश स्वतंत्र झाला आणि इंदिरा गांधींच्या परराष्ट्र धोरणामध्ये किंवा एकूण भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये तो एक मानाचा तुरा होता. इंदिरा गांधींच्या कारकिर्दीमध्ये अमेरिकेबरोबरचे संबंध सुधारण्याचे पण प्रयत्न झाले. सोव्हिएट रशियाबरोबरही चांगले संबंध होते. म्हणजे नेहरूंची जी भूमिका होती तीच इंदिरा गांधींनी पुढे चालू ठेवलेली दिसते. पुढे मग आणीबाणी आणि त्याच्यानंतरचा काळ हा सगळा गोंधळाचा काळ होता. परराष्ट्र धोरणाकडे फारसं लक्ष देणं त्या काळामध्ये शक्य झालं नाही. त्याच्यानंतर 1977मध्ये जनता पक्षाचं सरकार, मोरारजीभाई देसाई हे पंतप्रधान झाले आणि मग धोरण पूर्णतः बदललं. अटल बिहारी वाजपेयी हे त्या काळामध्ये परराष्ट्र मंत्री होते आणि वाजपेयींनी
पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ यांच्याशी म्हणजे जवळचे जे शेजारी आहेत त्यांच्याशी चांगले संबंध प्रस्थापित करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. तर ही अल्पकाळ ठरलेलं अल्पकाळ असलेलं हे सरकार होतं. 80मध्ये पुन्हा इंदिरा गांधींचा दुसरा कालावधी सुरू झाला. पण 80 ते 84 आता या काळामध्ये इंदिरा गांधींनी काही महत्त्वाचे निर्णय घेतले. अगदी सुरुवातीलाच इंटरनेटचं जे काही पुढे होणार आहे त्याची चाहूल लागायला सुरुवात झालेली होती. अमेरिकेमध्ये डेव्हलपमेंट्स सुरू झालेल्या होत्या. तर त्या दृष्टीने इंदिरा गांधींनी इथे अमेरिकेकडे बघून काही सुधारणा केल्या. नॅशनल इन्फॉर्मॅटिक्स सेंटरची स्थापना केली, NIC. आज तुम्हाला गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या सगळ्या वेबसाईट्समध्ये NIC दिसतं. तीच ही NIC, नॅशनल इन्फॉर्मॅटिक्स सेंटर. पुण्याला यांचं मोठं वेस्टर्न रिजनल सेंटर आहे. देशभरातली सगळी माहिती इथे गोळा केली जाते. जगभरातल्या माहितीवरती इथून लक्ष ठेवलं जातं, ॲनालिसिस त्याचं केलं जातं. तर ही सगळी सुरुवात त्यावेळेला इंदिरा गांधींनी केलेली होती. आणि त्यानंतर अमेरिकेशी संबंध सुधारण्याचा प्रयत्न केला. अमेरिकेला व्हिजिट त्यांनी दिली. रोनाल्ड रेगन हे त्यावेळेला अध्यक्ष होते. त्यांच्याबरोबर भारताचे संबंध सुधारण्याचा प्रयत्न इंदिरा गांधींनी केला. इंदिरा गांधींच्या नंतर राजीव गांधींचा काळ, याच्यामध्ये 3-4 महत्त्वाच्या गोष्टी घडलेल्या दिसतात. अंतर्गत बाबतीमध्ये त्यांनी बरेच घडामोडी नव्याने केल्या. पक्षांतरबंदीचा कायदा आणला, आसाममध्ये करार केला, पंजाबमध्ये करार केला. पंजाबमध्ये शांतता, आसाममध्ये शांतता, बरेच प्रयोग त्यांनी अंतर्गत राजकारणात केले. तसंच आंतरराष्ट्रीय संबंधांच्या बाबतीमध्ये श्रीलंकेमध्ये सैन्य पाठवण्याचा निर्णय घेतला. श्रीलंकेमध्ये शांती सेना, पीस कीपिंग फोर्स, इंडियन पीस कीपिंग फोर्स, IPKF. आता याचा उल्लेख वारंवार येणार आहे, संयुक्त राष्ट्रांच्या संदर्भात पण येणार आहे. तर हा IPKF पाठवण्याचा निर्णय राजीव गांधींनी घेतला. IPKF बद्दल थोडीशी टीका पण झाली. सैनिकांना फारशी कल्पना नव्हती, थोडा घाईघाईत निर्णय झाला. सैनिक ऑर्डर पाळण्यातला बंधनकारक असतात. म्हणजे जे ऑर्डर दिली ती पाळायची. तयार व्हा आणि जा. पॅराशूटमधून लोकांना उतरवलं. आपण कुठे उतरतोय ते बऱ्याच जणांना कल्पना नव्हती. असं काही वर्तमानपत्रात त्यावेळेला आलेलं होतं. खरं खोटं माहीत नाही. परंतु बरेच पॅराशूटमधून उतरतानाच मारले गेले. उतरल्यानंतर जंगलात पडले, तर तिथून वाट काढली. पण काही दिवसांनी भारतीय लष्कराने आपला पाय तिथे जाफना भागामध्ये श्रीलंकेच्या भक्कमपणे रोवला आणि तिथे तमिळ वाघ, लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ ईलम, मराठीमध्ये आपण थोडक्यात त्याला तमिळ वाघ असं म्हणतात. तर या तमिळ वाघांचा बंदोबस्त त्यांनी केला. पुष्कळ माणसं त्यांची मारली गेली. श्रीलंकेला जो काही त्रास होत होता दहशतवादाचा, अतिरेक्यांचा, तो बराचसा कमी झाला. पण अर्थात प्रभाकरन नावाचे जे LTTEचे प्रमुख होते, तर या माणसाला राजीव गांधींचा कायमचा द्वेष निर्माण झाला आणि पुढे असं सिद्ध झालं की त्यांनी नियोजनपूर्वक राजीव गांधींची हत्या घडवून आणली. म्हणजे पुढे 91 मध्ये ज्या वेळेला असं लक्षात आलं की निवडणुका झाल्या तर काँग्रेस पुन्हा सत्तेवर येईल आणि राजीव गांधी पुन्हा पंतप्रधान होऊ शकतील, असे अंदाज ज्या वेळेला व्यक्त केले गेले आणि त्यातला काँग्रेस सत्तेवर येण्याचा अंदाज खरा ठरला. कशीबशी का होईना पण काँग्रेस सत्तेवर आली. राजीव गांधी हयात असले असते तर निश्चितपणे जास्त जागांनी ती येऊ शकली असती. तशी परिस्थिती त्यावेळेला होती. कारण काँग्रेसेतर पक्षांचं सरकार, VP सिंगांचं, त्याच्यानंतर चंद्रशेखर यांचं, तर अस्थिरतेचा काळ होता आणि लोक अस्थिरतेला कंटाळलेले होते. त्यामुळे पुन्हा
राजीव गांधींच्याकडे सरकार जाईल असं ज्या वेळेला वाटलं व्ही प्रभाकरन यांना, त्यावेळेला त्यांनी त्यांची हत्या घडवून आणली. म्हणजे निवडणुका होण्याच्या अगोदरच राजीव गांधींची हत्या झाली. अमेरिकेसंबंधी तसंच धोरण राजीव गांधींच्या काळामध्ये लिबरल असं. त्यांचे एक मित्र सॅम पित्रोडा, ते अमेरिकेतून भारतामध्ये आले आणि तिथलं तंत्रज्ञान त्यांनी आणलं. STD रिव्होल्यूशन म्हणजे सबस्क्रायबर्स ट्रंक डायलिंग, STD कोड आता आपल्याला प्रत्येक गावाला असतो. तो या सॅम पित्रोडा यांच्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी मिळाल्या. तर राजीव गांधींनी अमेरिकेशी संबंध वाढवले. कॉम्प्युटरायझेशन, 21st सेंचुरी इंडिया अशी चर्चा त्यांनी त्यावेळेला 84-85 सालामध्ये सुरू केलेली. आणि कॉम्प्युटरायझेशनचं युग आहे आणि आपल्याला त्याच मार्गाने जायचं आहे हे ओळखणारे ते इंदिरा गांधींच्या नंतरचे दुसरे पंतप्रधान. त्यांच्या काळामध्ये शेवटी 88 सालामध्ये आणखीन एक घटना घडली ज्याच्यामुळे काही परराष्ट्र धोरणविषयक निर्णय घ्यावे लागले. सलमान रश्दी नावाचा एक भारतीय, मूळ भारतीय म्हणजे जन्मानी भारतीय पण ब्रिटिश नागरिक असलेला लेखक, त्यांनी सॅटनिक व्हर्सेस नावाचं एक पुस्तक लिहिलं आणि त्याच्यावरती टीका झाली. मोहम्मद पैगंबरांच्या विरोधात काही बोललेलं आहे, लिहिलेलं आहे. त्याच्यामुळे ते पुस्तक, त्याच्यावरती बंदी आणावी. इराणच्या शहानी, त्यावेळच्या इराणचा जो प्रमुख होता आयातुल्ला खोमिनी, त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा जाहीर केली की सलमान रश्दी यांना पकडून घेऊन या, की त्यांच्याविषयी माहिती द्या आणि आम्ही तुम्हाला बक्षीस देऊ. त्यांनी आमच्या इराण इस्लामिक कंट्री आहे आणि कुराण हे त्यांचं घटना असं ते मानतात, कॉन्स्टिट्यूशन असं मानतात. कॉन्स्टिट्यूशनचा अपमान त्याला शिक्षा आहे देहदंडाची. त्यामुळे कायदेशीर त्यांनी असं घोषित केलं की आम्ही सलमान रश्दी यांना देहदंड देणार आहोत. ब्रिटननी त्यांच्या सुरक्षेची हमी घेतली. देहदंडाचा जो फतवा आहे तो आजही ॲक्टिव्ह आहे आणि ब्रिटननी आजपर्यंत या माणसाला संरक्षण दिलेलं आहे. भारताने मात्र इराणशी असलेले आपले संबंध आणि भारताची अंतर्गत परिस्थिती, म्हणजे इथला हिंदू मुस्लिम संघर्ष वगैरे वगैरे ज्या गोष्टी आहेत दंगली होणाऱ्या, तर ते सगळं टाळण्यासाठी सॅटनिक व्हर्सेसवरती भारतामध्ये लगेचच बंदी घालून टाकली. सॅटनिक व्हर्सेस भारतामध्ये बेकायदेशीर ठरलं, म्हणजे ते पुस्तक विकण्यावरती पूर्णपणे बंदी. तर राजीव गांधींनी त्यांना मिळालेली जी एक टर्म होती 5 वर्षाची, त्याच्यामध्ये बरंच काही करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यात बरेच काही नवीन असल्यामुळे असेल किंवा काही घडामोडी घडल्या. त्यांची हत्या झाली आणि त्याच्यानंतर मग पंतप्रधान कोण होणार हा प्रश्न होता आणि शेवटी सर्वसंमतीने म्हणजे काँग्रेस निवडून आली आणि मग सर्वसंमतीने नरसिंह राव यांचं नाव पुढे आलं. नरसिंह राव हे इंदिरा गांधींपासून राजकारणामध्ये होते. अगदी स्वातंत्र्य चळवळीशी त्यांचा काही प्रमाणात संबंध होता. तर PV नरसिंह राव यांनी परराष्ट्र धोरण, आर्थिक धोरण, अंतर्गत राजकारण सगळं बदलण्यामध्ये खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे. त्यांचं एक चरित्र लिहिलेलं आहे. त्या चरित्राची लिंक मी तुम्हाला नंतर ग्रुपवर पाठवेन, ती जरूर वाचून बघा. अतिशय इंटरेस्टिंग असं आहे. ते चरित्र वाचता वाचता तुम्हाला त्या काळातलं राजकारण, परराष्ट्र धोरण सगळंच कळेल. हाफ लायन असं एक त्या चरित्राचं नाव आहे, हाफ लायन. नरसिंह म्हणजे हिंदू देवता, नर आणि सिंह म्हणजे अर्धा पुरुष आणि अर्धा सिंह असं ते देवतेचं स्वरूप आहे. नरसिंह अवतार आहे आणि नरसिंहाने मग अनेक वाईट प्रवृत्ती संपवल्या, राक्षसांची हत्या केली आणि पृथ्वीला
मुक्त केलं, तर तो नरसिंह हे नाव त्यांचं आहे. त्याच्यावरून त्यांच्या चरित्राला त्यांनी हाफ लायन असं नाव दिलं. त्याचे अनेक अर्थ पण त्या पुस्तकामध्ये सांगितलेले आहेत, छटा अनेक त्याच्या आहेत. नरसिंहराव व्यक्तिमत्व खूप मोठं होतं, बऱ्याच गोष्टी तुम्हाला त्या चरित्रातून समजतील आणि त्यांचा शेवट किती विदारक झाला तेही तुम्हाला समजेल. नरसिंहरावांनी सगळ्यात मोठी गोष्ट कोणती केली असेल तर ते भारत आणि इस्राईलचे संबंध प्रस्थापित केले. इस्राईलची स्थापना 48 मध्ये झाली होती, 1948, पण भारत इस्राईल संबंध कधी प्रस्थापित झाले तर ते 1991 मध्ये. याचं कारण अर्थातच इस्राईलचा संबंध येतो तो पॅलेस्टाईन प्रश्नाशी. पॅलेस्टाईनची भूमी, त्याच्यामध्ये राहणारे मुस्लिम्स, त्यांना बाजूला करून इस्राईलची स्थापना झाली आहे आणि आजही तो संघर्ष त्यांच्यामध्ये चालू आहे, ज्यू विरुद्ध मुस्लिम. काँग्रेसचं एक धोरण होतं आणि इथलं जे मुस्लिम पॉप्युलेशन आहे त्यांच्या भावना आणि एकूण राजकारण हे लक्षात घेऊन भारताने पॅलेस्टाईनला समर्थन दिलं, पण इस्राईलला पाठिंबा उघडपणे कधी दिला नाही. संबंध आपले प्रस्थापित केलेले होते, आपले पंतप्रधान तिकडे जायचे, त्यांचे लोक इकडे यायचे, व्यापार चालू होता, पण ऑफिशियल रेकग्निशन नव्हतं, एम्बसी नव्हती. ती 1991 मध्ये नरसिंहरावांनी सुरू केली आणि इस्राईलबरोबर आपले संबंध सुधारायला सुरुवात झाली. त्याच्यामुळे शस्त्रास्त्रांची तिकडून आयात पण सुरू झाली. आज तुम्हाला माहिती असेल की इस्राईल हे ड्रोन निर्यात करणारं सगळ्यात मोठं राष्ट्र आहे. टेक्नॉलॉजीच्या बाबतीत अत्यंत प्रगत असे आहेत, विशेषतः लष्करी तंत्रज्ञानाच्या बाबतीमध्ये अत्यंत प्रगत असं राष्ट्र आहे. मोसाद नावाची त्यांची गुप्तहेर संघटना जगप्रसिद्ध आहे. मोसादनी केलेल्या कारवाया त्याच्या संबंधीची अनेक पुस्तकं आहेत, नेटवरती कथा आहेत, यूट्यूबवरती फिल्म्स तुम्हाला मिळतील. नुसतं मोसाद हा शब्द टाका, त्याच्याबरोबर तुम्हाला बऱ्याच गोष्टी कळतील. इंटरेस्टिंग गोष्टी आहेत, हा विषय रंजक करणाऱ्या गोष्टी आहेत. त्याने 1972 मध्ये म्युनिक ऑलिम्पिक्समध्ये इस्राईलच्या खेळाडूंवरती हल्ला झाला. PLO, पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन आणि इतर काही संघटना, त्या संघटनेच्या लोकांनी हा हल्ला घडवून आणला हे सिद्ध झालं. ते कुणी कुणी केलं याचा शोध घेतला, त्याच्या नावांची यादी तयार केली आणि मोसादनी पुढच्या 3-4 वर्षांमध्ये त्या सगळ्यांना ठार मारलं. त्याच्या कथा कादंबरी स्वरूपामध्ये पुस्तकांमध्ये मांडलेल्या आहेत, ते जरूर वाचून पहा. तर अशा इस्राईलशी आपण 91 मध्ये संबंधांना सुरुवात केली. त्याच्यानंतर नरसिंहराव सरकारने दुसरी गोष्ट मोठी केली, ते म्हणजे लुक ईस्ट पॉलिसी. आपला चेहरा, आपली बुद्धी, दिशा, विचार करण्याची सगळी पद्धत पश्चिमेकडे पाहण्याची आहे. पश्चिमेकडे म्हणजे आपल्याला कुठे जायचं असतं, युरोप अमेरिकेत जायचं असतं. आपल्या दृष्टीने आदर्श समाज कोणते, युरोप किंवा अमेरिका, आफ्रिका किंवा लॅटिन अमेरिका किंवा इकडे थायलंड, म्यानमार, जपान, याच्याविषयी आपण फारशी चर्चा करत नाही. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आहे, पण ते ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड सुद्धा एक प्रकारे वेस्टमध्येच गणलं जातं, वेस्टर्न वर्ल्डमध्ये गणलं जातं. क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन्स म्हणून एक पुस्तक आहे, त्याच्यामध्ये त्यांनी वेस्टर्न वर्ल्डची जी काही व्याख्या केली आहे त्याच्यामध्ये ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड पण टाकलेलं आहे. ते खरं आहे, त्यांच्यावर ब्रिटनचा प्रभाव आहे, ब्रिटनमधूनच लोक तिथे गेले आणि मग इंग्लिशचा प्रभाव पण तुम्हाला त्यामुळे या दोन्ही देशांमध्ये जाणवतो. तर आपलं धोरण साधारणपणे लुक वेस्ट असं होतं. त्याच्यामुळे आपण ईस्टला आपल्या जी प्रचंड नैसर्गिक संपत्ती आहे, प्रचंड साधन संपत्ती आहे, प्रचंड ठेवा आहे इतिहासाचा, संस्कृतीचा, तो सगळा आपण दुर्लक्षित केला. तर याच्या पुढे लुक ईस्ट
भारताला प्रगती करायची असेल तर आपल्याला पूर्वेकडे पाहावं लागेल. पूर्वेकडे आसियान आहे. आसियानचे 10 देश परवा मी तुम्हाला सांगितलं मागच्या लेक्चरमध्ये, की ज्याच्यामध्ये सिंगापूर आहे, ज्याच्यामध्ये मलेशिया आहे, इंडोनेशिया आहे. या सगळ्या राष्ट्रांनी प्रचंड प्रगती करून घेतलेली आहे. व्हिएटनामनी अमेरिकेशी 20 वर्ष युद्ध केलं आणि अमेरिकेचा त्याच्यामध्ये पराभव झाला. अमेरिकेची मोठी हानी झाली. व्हिएतनाम युद्धाविषयी पण माहिती जरा मिळवण्याचा प्रयत्न करा. व्हिएतनाम युद्धाचं स्मारक अमेरिकेमध्ये आहे. अमेरिकेत त्यावेळेला अशी स्थिती झालेली होती की असं घरच शिल्लक राहिलं नाही की ज्याचा कोणीतरी युद्धामध्ये मारला गेला आहे. प्रत्येक घरातून व्यक्ती युद्धामध्ये सामील झाल्या. कॉन्स्क्रिप्शन म्हणजे सक्तीची लष्कर भरती सुरू करावी लागलेली होती आणि प्रत्येक घरामध्ये एक ना एक व्हिक्टिम या युद्धाचा होताच. तर व्हिएतनाम युद्ध हे अमेरिकेसाठी एक प्रकारे नाईटमेअर ठरलेलं होतं. तर व्हिएतनाम तिथे आहे, लाओस आहे, कंबोडिया आहे. तर ह्या सगळ्यांच्याकडे फिलिपाईन्स आहे, ब्रुनेई आहे. या सगळ्यांकडे लक्ष देणं, आपला व्यापार त्यांच्याशी वाढवणं आणि त्याच्यातून संपन्नता मिळवणं, त्याला लुक ईस्ट असं म्हणतो आपण. लुक ईस्ट बरोबर नरसिंहरावांनी आग्रहाने जी कोणती गोष्ट केली असेल तर ती LPG, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन अँड ग्लोबलायझेशन. गॅट करारावरती सह्या केल्या. त्याच्यानंतर वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनमध्ये आपण सामील झालो. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनच्या सगळ्या गोष्टी आपण स्वीकारल्या आणि परकीय भांडवलाला आमंत्रण मोठ्या प्रमाणावरती दिलं. खाजगीकरणाला सुरुवात झाली. सरकारी कंपन्या विकायला सुरुवात झाली. शेअर्स विकले जायला लागले. तर हे सगळं धोरण म्हणजे एकूण परराष्ट्र धोरणावरती पण या प्रकारे पण नरसिंहरावांनी परिणाम केल्याचा दिसतो. त्याच्यानंतरचे पंतप्रधान म्हणजे त्याच्यानंतर पुन्हा बराचसा अस्थिरतेचा काळ होता, पण त्याच्यामध्ये सुद्धा नाव घेण्यासारखे मोठे पंतप्रधान इंदर कुमार गुजराल यांचं सुद्धा वैयक्तिक त्यांचं एक्सपर्टाईज जे आहे ते परराष्ट्र धोरणामध्ये होतं. त्यांनी भारत पाकिस्तान संबंध सुधारण्यासाठी बरेच प्रयत्न केले. भारताच्या दृष्टीने आणि एकूण या खंडाच्या शांततेच्या दृष्टीने, जागतिक शांततेच्या दृष्टीने ते महत्त्वाचं आहे. ते तेवढंच महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे ते जाणून इंदर कुमार गुजराल यांनी ते सुधारण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनाही थोडा काळ मिळाला. त्यांच्यानंतर पुढची टर्म होती ती वाजपेयी सरकारची, पण ती एकच टर्म त्यांना मिळाली. त्याच्यात फारसे बदल किंवा मूलभूत स्वरूपाचे बदल वाजपेयींनी केले नाहीत. पुन्हा 2 टर्म या काँग्रेसच्या होत्या आणि मग साधारणपणे तेच धोरण चालू ठेवलं गेलं. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना अमेरिकेशी केलेलं न्यूक्लिअर डील ही मोठी कामगिरी मानली जाते. म्हणजे अमेरिकेने आपल्याला युरेनियमचा पुरवठा करण्याचं मान्य केलं आणि एक प्रकारे आपली ताकद मान्य केली. आपला तंत्रज्ञान जे आहे ते तितकंच प्रगत आहे आणि आपणही आणखीन उंची गाठू शकतो, हे सगळं एक प्रकारे अमेरिकेने त्या काळामध्ये मान्य केलं. त्यानंतर 2014 नंतरचा काळ म्हणजे पंतप्रधान मोदी सरकारचा काळ. भाजप स्पष्ट बहुमत म्हणजे 19 नंतर तर अगदी स्पष्ट बहुमत मिळवून भाजप आला. 14 मध्ये सुद्धा बऱ्यापैकी चांगली स्थिती त्यांची होती मित्रपक्षांच्या बरोबरीने. त्यांनी परराष्ट्र धोरण पूर्णतः वेगळं करायला सुरुवात केली. म्हणजे तेव्हापासूनची तुम्ही मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स MEAची साईट जर तुम्ही पाहिलीत, MEAची साईट दाखवण्यासाठी खास एक लेक्चर आपल्याला घ्यावं लागेल, इतकं त्या साईटवरती मटेरियल आहे. MEAचं एक मोबाईल ॲप पण आहे. त्या ॲपवरती बरीच चांगली व्याख्यानं, बरेच व्हिडिओज आणि लेख पण लिहिलेले असतात.
परराष्ट्र खात्यातर्फे भारताच्या सतत काहीतरी चर्चेचं आयोजन केलं जातं, तर त्या चर्चा सगळ्या तुम्हाला ॲपवरती पाहायला मिळतात, मोबाईलवरती तुम्ही वाचू शकता. तर ह्या MEAच्या साईटकडे जरी तुम्ही पाहिलं तर 2014 पासून प्रचंड बदल त्याच्यामध्ये झालेले दिसतात. आणि मग तिथे तुम्हाला सगळे हायलाईट्स 2014 पासूनचे पाहायला मिळतील. आजपर्यंतच्या एकूण भारताच्या परराष्ट्र धोरणाचा इतिहास आपण थोडक्यात पाहिला आणि वेगवेगळ्या व्यक्तींचं त्याच्यामध्ये असलेलं कॉन्ट्रीब्युशन पाहिलं. म्हणजे एक मुद्दा आपण घेतला आणि तो आज पूर्ण केला. नेतृत्वाचा परराष्ट्र धोरणावर होणारा परिणाम. याच्याशिवाय अनेक परराष्ट्र धोरणाचे निर्धारक घटक आहेत. तर ते आत्ता थोडासा उल्लेख फक्त करू, कारण आता बराच वेळ होऊन गेला आहे. भौगोलिक स्थिती, आता या सगळ्यांची चर्चा आपण पुढच्या लेक्चरमध्ये करू, पण आत्ता थोडक्यात उल्लेख करून आपण थांबू. भौगोलिक स्थिती कुठल्याही राष्ट्राची अत्यंत महत्त्वाची आहे. म्हणजे शेजारी कोण आहे, समुद्र किनारा किती लाभलेला आहे, पर्वतीय प्रदेश आहे की सपाट प्रदेश आहे. इंग्लंड या बाबतीमध्ये अतिशय नशीबवान ठरलेलं आहे. तर कसं ते आपण उद्या बघूया. तुमचा इतिहास, त्याचा सुद्धा परराष्ट्र धोरण ठरवण्यावरती बराच परिणाम होतो. त्याच्यानंतर महासत्तांचं राजकारण, म्हणजे हे तुमच्या आवाक्या पलीकडच्या गोष्टी आहेत. महासत्ता तुम्हाला विचारून राजकारण करणार नाही आहेत, किंवा भारताला विचारून राजकारण करणार नाहीत. त्यांच्या ज्या खेळी असतात, त्यांच्या ज्या चाली असतात, त्या ओळखून त्याप्रमाणे आपल्याला निर्णय घ्यावे लागतात. तर महासत्तांचं राजकारण हा एक मोठा निर्धारक घटक आहे. तो दुर्लक्षून चालत नाही. दुर्लक्ष त्याच्याकडे केलं तर त्याचे परिणाम भोगावे लागतात. इराकनी ते मोठ्या प्रमाणावरती भोगलेले आहेत. म्हणजे इराकच्या सरकारने असं ठरवलं की अमेरिकेच्या विरोधात जायचं, आणि मग आज इराकचं काय झालंय ते बघा. ज्यांनी ते विरोध केला ते तर केव्हाच नष्ट झाले, आणि इराकची अवस्था आज काय होऊन बसली आहे ते लक्षात घ्या. त्याच्यामुळे महासत्तांचं राजकारण ही गोष्ट लक्षात घ्यावीच लागते. दुसरं उदाहरण आहे, उलटं उदाहरण सिरियाचं. सिरियाचे असद, बशर अल असद आजपर्यंत टिकून आहेत. त्याचं एकमेव कारण आहे ते म्हणजे रशियाचा त्यांना असलेला पाठिंबा. याच्या संबंधी पण आपण सविस्तर चर्चा करूया. रशियाने त्यांना उचलून कसं धरलं आणि त्याच्यामुळे ते कसे तग धरून राहू शकले. एरवी अमेरिकेसहित सगळ्यांचा त्यांना विरोध होता, सगळ्यांचं सैन्य सिरियामध्ये घुसलं होतं, पण असद सरकार आजपर्यंत टिकून आहे. नेतृत्व हे आपण खूप विस्ताराने पाहिलं. विचार प्रणाली याचा पण परिणाम होतो परराष्ट्र धोरणावरती. ट्रम्प यांचं उदाहरण सगळ्यात मोठं आहे, किंवा भारतात झालेले बदल 2014 नंतरचे, म्हणजे 14च्या आधीचं धोरण आणि 14च्या नंतरचं धोरण, विचार प्रणालीचा संबंध त्याच्यामध्ये आहे. याच्याशिवाय साधन संपत्ती महत्त्वाची आहे. तुमच्याकडे किती साधन संपत्ती आहे त्याच्यावर तुमचं परराष्ट्र धोरण ठरू शकतं. म्हणजे तुमचं ताकद मूळ किती आहे त्याच्यावरती शेवटी मग एकूण तुमचा प्रभाव ठरतो. तंत्रज्ञान तुमच्याकडे किती विकसित आहे त्याच्यावरती पण परराष्ट्र धोरण अवलंबून आहे. लष्करी ताकद आणि सगळ्यात महत्त्वाचं शेवटी आर्थिक हित. तर या सगळ्यांची आणखीन थोडीशी विस्ताराने चर्चा उद्याच्या लेक्चरमध्ये आपण करू.